नमस्कार मंडळी, मी तुमची पल्लवी. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण व्हिडिओमध्ये पंचामृत उपयुक्त असं फेशियल कसं करायचं हे मी दाखवणार आहे. त्यासाठी आपण दही, दूध, तूप, मध, साखर आणि थोडंसं बेसन पीठ घेणार आहोत. फर्स्ट स्टेप आहे क्लिन्झिंग. क्लिन्झिंगमध्ये काय घरगुती वापरणार आहोत. पंचामृतामध्ये काय असतं, दही, साखर, मध हे सगळं 5 गोष्टी असतात. मग आपण पहिलं क्लिन्झिंगनी फेस चांगला क्लीन करणार आहोत दुधाने. तुम्ही त्याच्यात बेसन पीठही घालू शकता. सेकंड स्टेप आहे स्क्रबिंग. आणि स्क्रबिंगमध्ये मी घेणार आहे मध आणि साखर. मध आणि साखर चांगलं मिक्स करायचं. तुम्ही साखर थोडी मिक्सरमध्ये थोडीशी ग्राइंड पण करून घेऊ शकता. मस्त चांगलं स्क्रब करायचं, जास्त घासायचं पण नाही. आणि चांगला मसाज करायचा आहे. चेहरा एवढा तुकतुकीत आणि एवढा ग्लो करतो. नंतर तुम्ही फेस धुवून पण टाकू शकता. त्याला आपण एक्सफोलिएशनसुद्धा म्हणू शकतो. नंतर तुम्ही बघू शकताय साखर किती गोड लागतीये. गप्पा तर चालूच राहतील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं अजून, तर लवकर जा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता माझा चेहरा किती तुकतुकीत झाला आहे. आणि पंचामृत फेशियलचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पंचामृत मसाज. त्यामध्ये आपण पंचामृत बनवलेलं आहे. त्यामध्येच दही, मध, तूप, साखर हे सगळं घ्यायचं. चांगला मसाज करायचा. मसाज करायला लागता तेव्हा लक्षात येईल की फेस काय सुंदर आणि मस्त लाल झाला आहे. 5 मिनटं किंवा तुम्ही 10 मिनटं पण मसाज करू शकता. आणि सगळा एक पूर्ण म्हणजे फेस पूर्ण मसाज करून घ्यायचा आहे सर्क्युलर मोशनने. आणि डोळ्याखाली पण तुम्ही मसाज करू शकता. आणि बघू शकताय मी कुठलंही फिल्टर वापरत नाही. परत एकदा सांगते, मी व्हिडिओ काढताना कुठलंही फिल्टर वापरत नाही. मी जो रिअल फेस आहे तोच तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि बघू शकताय. आणि आपण पार्लरमध्ये जाऊन 4-4, 5-5 हजाराचे फेशियल करतो, तर त्याने आपल्याला साईड इफेक्ट पण होऊ शकतो. पण ह्या घरगुती फेशियलने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होणार नाही याची गॅरंटी मी घेते. कारण की आयुर्वेदामध्ये सांगितलेलंच आहे की आयुर्वेदिक गोष्टीने कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून हा फेशियल करू शकता. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता नंतरची स्टेप आहे, शेवटची स्टेप आहे फेस पॅक. तुमच्याकडे जर मुलतानी माती असेल, त्रिफळा पावडर असेल किंवा बेसन पीठ असेल, जे घरात अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि आपण जे आपण पंचामृत केलेलं आहे त्याच्यातला थोडासा हिस्सा आपण साईडला ठेवायचा आहे. आणि त्यामध्ये फेस पॅकमध्ये आपण ॲड करायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या फेसवरती तुम्ही लावून घ्यायचा आहे. आणि तो सुकेपर्यंत म्हणजे 5 ते 10 मिनटापर्यंत तुम्ही तो फेसवरती ठेवायचा आहे. पार्लरमध्ये एवढा ग्लो येत नाही तेवढा या पंचामृत फेशियलने ग्लो आला आहे. कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आणि 5 ते 10 मिनटं झाल्यावरती माझा फेस सुकला आहे. आणि आता तुम्ही बघू शकताय. आणि तुम्ही थंड पाण्याने वॉश पण करू शकताय. नाहीतर तुम्ही ओला कपडा असेल तर ओल्या कपड्याने सुद्धा पुसू शकता. तुम्ही बघू शकता किती ग्लो आला आहे. मी कुठलाही फिल्टर वापरलेला नाही आहे. हा नॅचरल फेस आहे माझा. आणि मी सगळं घरगुतीच फेस पॅक करते. आणि फेस पॅकने कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. थँक्यू.